कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकास कामांना जोरदार सुरुवात झाली आहे। द्वारका येथे खोदकाम करताना पुरातन 1903 पासून 125 वर्षापूर्वीची जुनी विहीर आढळली आहे। ही विहीर मजबूत असून या विहिरीत जिवंत पाण्याचा झराही आहे, म्हणजे हे पाणी पिण्यायोग्य आहे। पुरातन असलेली विहीर नाशिक महानगरपालिकेने जतन करावी, जेणेकरून भविष्यात नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो। पण नागरिकांना आता प्रश्न पडलाय, प्रशासन या विहिरीचं जतन करणार की विहीर नष्ट केली जाणार? पाहूया याबाबतची प्रतिक्रिया। द्वारका येथे जे जुनी विहीर सापडली, रस्त्याचं अंडरपासचं काम करत असताना ॲक्च्युली ती विहीर सापडलेली नसून ज्यावेळेला इथे द्वारका हॉटेल होतं तिथं असं सर्कल जाळीचं मारून त्याच्यावर स्लॅब टाकला होता। सतीश शेठ शानबाग यांनी जेव्हा द्वारका हॉटेल चालू करायच्या अगोदर इथे सर्व मळे होते, आपल्या कल्पना हॉटेलपासून तर गांधीनगरपर्यंत, जिथे टाकळीच्या हनुमानाची जी जहागिरीची जमीन आहे, गांधीनगर प्रेसची जमीनसुद्धा पहिले ही टाकळी संस्थांचीच होती। तर त्यावेळेला इथं सगळ्या शेत्या होत्या। तर साधारणतः 1900 ते 1903-4 सालची ती विहीर आहे, तिला आजही जिवंत पाणी आहे। विटेच्या सुरेख विटांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि या उन्हाळ्यातही आज एवढ्या वर्षानंतरही त्या विहिरीतलं पाणी वरती येत असं जिवंत झरे, असे प्रचंड एक ऐतिहासिक वास्तू आज काळाच्या ओघामध्ये या नाशिककरांच्या याच्यातून नष्ट होते। पण अतिशय सुरेख बांधकाम जर बघितलं तर जुन्या विटा आहे, म्हणजे आज जरी त्या विटा वापरल्या तर अजून 100 वर्षसुद्धा त्या वापरू शकतो आपण, अशा पद्धतीचं त्या विहिरीचं बांधकाम आहे। आणि कुठल्याही प्रकारचे आधुनिक उपकरण नसताना आज 123-24 वर्षांनंतरसुद्धा एका प्रचंड मोठ्या मळ्याला त्या विहिरीचं मोठ असायची, बैलाला मोठ जोडली जायची, त्या मोठेने पाणी पुरवठा व्हायचा। आजही कुठलं आधुनिक तंत्रज्ञान एवढं पाणी शोधू शकत नाही, तेवढं पाण्याचा साठा आजही मुबलकपणे उन्हाळ्यामध्ये त्या विहिरीमध्ये आहे। आणि एक प्रचंड जुनं ऐतिहासिक बांधकाम नाशिककरांच्या नकाशावरून आज नष्ट होत आहे।